झी 24 तास एक पाऊल पुढे। एखाद्याकडे थकबाकी असेल तर आपण सर्वसामान्यपणे पोलिसांची मदत घेतो, मात्र पोलीसच जर थकबाकीदार असतील तर प्रश्न पडला ना। असाच प्रश्न पडलाय औरंगाबादच्या श्रद्धा महिला विकास मंडळाला, कारण या मंडळाची पोलीस विभागाकडे वर्दीच्या शिलाईची 4 लाखांची थकबाकी आहे, ज्यामुळे या मंडळानं काम तर बंद केलंय, मात्र उधारी वसूल कशी करायची हा प्रश्न पडलाय। पोलीस म्हटलं की डोळ्यासमोर उभं राहतं ते खाकी वर्दीतलं रुबाबदार व्यक्तिमत्व। पोलिसांच्या खांद्यावर चमकणारे तारे वर्दीची शोभा वाढवतात, मात्र पोलिसांची शान असणाऱ्या या वर्दीची लाखोंची शिलाई पोलीस विभागानं थकवल्याचा प्रकार औरंगाबादमध्ये समोर आलाय। दरवर्षी पोलिसांना एक गणवेश दिला जातो, त्याचं कापड पोलीस विभागाकडून खरेदी केलं जातं आणि स्थानिक शिंपीकाम करणाऱ्या ठेकेदाराकडून निकषानुसार गणवेश शिवून घेतले जातात। औरंगाबाद पोलिसांच्या वर्दीच्या शिलाईचं काम शहरातल्या श्रद्धा महिला विकास मंडळास मिळालंय, मात्र या मंडळास गेल्या 6 महिन्यांपासून 4 लाखांची रक्कमच मिळालेली नाही। उधारी वसूल करण्यासाठी मंडळाने पोलीस आयुक्तालयात 4 पेक्षा अधिक विनंती अर्ज केले, त्यामुळे आता उधारीची रक्कम मिळेपर्यंत वर्दी शिवून देणार नसल्याचं या मंडळानं पोलिसांना सांगितलंय। स्टोअर कीपर येतं, ते म्हणतात मी काहीच करू शकत नाही, कारण तुमचे पेमेंट माझ्या हातात नाही। आणि जे शिंदे मॅडम येतात तर त्या शिंदे मॅडमकडे गेलं तर मध्येच मला म्हणजे जायला बी माहिती होत नाही, त्या मॅडम म्हणतात मला बोलूच नका, तुम्ही मला काही सांगूच नका, माझ्याकडे नाही, गार्गे साहेबांना भेटा। गार्गे साहेबांना भेटायला गेलं तर गार्गे साहेबांना बजेट आल्यावर देतो। निधीच्या कमतरतेमुळे देयके रखडली असल्याची कबुली पोलीस विभागानं दिली आहे। हे जे देयक आहे हे निधीच्या अभावी प्रलंबित आहे, परंतु आता ते ट्रेझरीमध्ये पाठवण्यात आलेलं आहे आणि लवकरच ते पैसे मिळून जातील। यापूर्वीच्या 4-5 महिन्यामध्ये निधी कमी आल्यामुळे पैसेचे देयक प्रलंबित राहिलेलं आहे। वर्दी शिलाईचं काम मिळाल्यानंतर श्रद्धा महिला विकास मंडळाच्या प्रमुख कमल झरे यांनी आणखीन 20-25 जणींना रोजगार उपलब्ध करून दिला होता। नव्यानं घर दुरुस्तीही हाती घेतली, मात्र देयक थकल्यानं शिलाईचे काम करणारे कारागीर निघून गेले। ज्या बँकेनं व्यवसायासाठी कर्ज दिलं होतं त्यांनीही आता कर्जाच्या हप्त्यासाठी नोटीस बजावली आहे, त्यामुळे पुन्हा या मंडळाला आपला व्यवसाय उभा करण्यासाठी पोलीस विभागाच्या सहाय्याची गरज आहे। विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद। झी 24 तास एक पाऊल पुढे।